आज आहे 19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि लोक इथे दर्शन करताय बघा, छोटे छत्रपती शिवाजी महाराज। आणि आपले महाराज जे ड्रेस घालायचे ना, असे घालायचे ते। आमचा मराठा प्रीमियर लीग परिवार तर बाई फायनली आपलं टॅटूची डिझाईन इथे रेडी आहे। टॅटू काढायला सुरुवात झालेली इथे आणि त्रिशूल काढतोय हे बघा। फायनली इथे महादेवाचं त्रिशूल बनलेलं आहे आणि तिथे आहे आपले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज की राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाइस, आज आहे 19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। आणि लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं गाइस की आम्ही एक न्यू पेट घेतलेले, ते आहे हे ना, म्हणजे ही हानी तो तर फिमेल ती आणि झोपलेली ती। आता रात्रभर आम्हाला झोपू देत नाही आणि आता स्वतः झोपून राहते। रात्री एवढी मस्ती करते, आवाज काढते, बाहेरची कुत्रे भुकल्यावर ही भुकते त्यांच्या अंगावर की मला बाहेर जायचंय। आणि आता झोपलेली ती। सकाळी उठते ती 6ला, म्हणजे जागीच असते ती। 6ला उठल्यानंतर 9:30 वाजेपर्यंत जी खेळते, मग ती डायरेक्ट थांबते 10 वाजेपर्यंत, मग तेव्हा झोपायला सुरुवात करते। अशी झोपलेली राहते आणि काही आवाज जरी झाला लगेच उठून जाते। आणि आज मला जायचं हिला पहिली वॅक्सिन द्यायला, हिची 45 डेज हिला झालेले आणि तर बघतो केव्हा उठते त्याच्यावर हिला घेऊन जातो मी। नंतर जाईल मी कोट चौकात, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वगैरे दर्शन वगैरे करेल आणि मग परत तिकडून घेऊन येईल हिला। तर गाइस, थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे। तिला आहे ना मी उद्या घेऊन जाणार आहे वॅक्सिनेशनसाठी। आता आहे ना मी चाललेला आहे टॅटू काढायला। मला टॅटू कवरअप करायचं होतं इथे, तर मी एक खूप सुंदर टॅटू काढतो इथे कवरअपच्या ठिकाणी। इथे काढायचं होतं ना मला, आणि आधी मी इथे जातोय कोट चौकामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन करतो आणि तुम्हालाही दाखवतो। मी तर आता एकटाच चाललेला आहे आणि रात्री तर खूप जल्लोष असेल त्या चौकामध्ये, बिकॉज मिरवणूक निघते ना, तर खूप भारी वाटतं। DJ वगैरे असतं, बँड वगैरे असतं, तर खूप मजा येते रात्री। गाइस, मी आता आलेला आहे GS ग्राउंडवर आणि आता इथे भरपूर गर्दी आहे। इथे मॅच चालू आहे, मराठा प्रीमियर लीग। आणि आता मी तिथे जातो छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन करू। आणि आज अख्ख्या भारतामध्ये भगवा फडकताना दिसेलच। आणि गाइस, दरवर्षी इथे ना डोनेशनचा असतं, ब्लड डोनेशनचा कॅम्प लागतो इथे दरवर्षी 19 फेब्रुवारीला। करून आलेला आहे आता, आणि आता जातो मी माझ्या मित्राच्या स्टुडिओमध्ये, तिथे तो टॅटू काढून देणार आहे मला। आणि इथे पण मराठा प्रीमियर लीगचं काहीतरी आहे, मे बी तलवार वगैरे ते दरवर्षी दाखवतात, ते इथे आहे मे बी, बघावं लागेल। मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि लोक इथे दर्शन करताय बघा, छोटे छत्रपती शिवाजी महाराज। इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिंग वेगवेगळ्या। इथे समोर जरी आले तरी चालेल। आणि आपले महाराज जे ड्रेस घालायचे ना, असे घालायचे ते बघा। आमचा मराठा प्रीमियर लीग परिवार मोठा आहे, आपण पाहू शकतोय। त्यांच्याच डाव्या बाजूला संदेश दादा देशपांडे, जे बाजीप्रभू देशपांडे यांचे। तर गाइस, मी आता आलो तो आर्चीजमध्ये आणि इथे आहे संकेत तो काढणारे माझ्या हातावर इथे टॅटू।
इथे ना मी मस्त एक त्रिशूलचं टॅटू काढतोय आणि संकेत मला काढून देणार आहे. संकेत खूप मोठा आर्टिस्ट आहे गाईस. तुम्ही याच्या स्टुडिओला नक्की या आणि नक्की भेट द्या. आणि काय ऑफर चालू आहे? 399 पर स्क्वेअर इंच प्रमाणे चालू आहे आपल्याकडे. 399ला पर स्क्वेअर इंचवर टॅटू काढून देतोय तो. तर नक्की आणि नक्की भेट द्या. आणि इथे त्याचं स्टुडिओ आपलं टॅटूचं आहे आणि इथे सॅलूनचं आहे. आणि ह्या साईडला काय आहे? लेडीजचं वाटतं ते. हां, लेडीजचं मेडिकल पेडिकल ते मला नाही माहीत, त्याला माहिती. हां, ते त्यासाठी पण येऊ शकता तुम्ही. तर बाई फायनली आपलं टॅटूची डिझाईन इथे रेडी आहे. दाखव एक मिनटं संकेत. तर ही डिझाईन आहे त्रिशूलची आणि याच्या आजूबाजूला पण डिझाईन करणार आहे तो. बट ही डिझाईन आहे जी मी मध्ये काढणार आहे. इथे बघा, हे इथे पेनने त्याने त्रिशूल काढलं आहे ना, तिथे हे त्रिशूल बनणार आहे आणि त्याच्या आजूबाजूला पण खूप छान एक बनणार आहे. तर काढून देईल. आणि अजून एक टॅटू काढणार आहे. हे तर कव्हर अप टॅटू आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक टॅटू काढणार आहे. तो बघा याचे आर्ट्स किती मस्त मस्त इथे. हे काय? प्रारंभ. अच्छा, हे आपले केलेले ना ड्रेसिंग वगैरे, ड्रेसिंग वगैरे सगळं वरती पण एक मस्त ड्रेसिंग आहे. कोणतं हे? शिनचॅनचं पण आहे. आणि इथे हे पण आहे, हरिण पण आहे, डिअर. गाईस फायनली टॅटू काढायला सुरुवात झालेली इथे आणि त्रिशूल काढतोय. हे बघा, जब नजर गाईस टॅटू तर काढतोय मी, पण इथे होते मला खूप त्रास. कारण की ती जी पिन असते ना, सुई म्हणता आपण तिला, ज्याने टॅटू काढतोय तो, तर ते खूप जोरात लागतंय. आणि आता तर खूप बाकी, अर्धा पाऊण तास लागेल अजून. भाई म्हणजे अजून तेवढा त्रास सहन करायचा आहे मला. आणि अजून 1-2 दिवस जो त्रास होईल ना तो वेगळा. हे बघा फायनली इथे महादेवाचं त्रिशूल बनलेलं आहे आणि टीका आपण लावताना महादेवाच्या शिवलिंगवर, तर 3 बोटांचा, तर तसं पण बनवलेलं आहे. आणि हे जे क्रॉस दिसतंय ना तुम्हाला, हे आधीचं होतं. तर त्याच्यावर याने स्किन कलर लावलेला आहे. बट हा म्हणे की तू 2-1 महिन्यानंतर परत येशील म्हणे, परत आपण कलर देऊ म्हणे त्याला, कारण की ते दिसू शकतं. त्यामुळे हात खूप दुखतोय माझा. आणि ते मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे सुरू आहेत. तर गाईज फायनली माझा टॅटू बनून रेडी आहे, जे बनवून दिलेलं आहे मला संकेतने. आणि दाखव तुम्हाला. हे बघा कसं दिसतंय, मला कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा. आणि तुम्ही पण भेट द्या आर्चिसला. बघा एक मिनिट. हा मग इकडे तू पडू नको. आता हा मला बोललेला आहे की 2 महिन्यानंतर परत येशील, तर आपण हे जे बॅकग्राऊंडला जे क्रॉस दिसतं ना, त्याच्यावरनं परत एकदा स्किन कलर फिरवून घेऊ म्हणे. सो थँक्यू याच्यासाठी, कारण की खूप छान दिसतं हे टॅटू. बघा आणि काढून दिलेलं आहे संकेतने. तुम्ही पण इथे नक्की या आणि याच्यावरनं टॅटू नक्की करा. मित्रांनो आता वाजलेले रात्रीचे 8 आणि मी आता आलेलो आहे कोट चौकामध्ये. आणि इथे आता रॅली आहे आणि ढोल पथक वगैरे, फटाके वगैरे फुटत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. भाई आज पूर्ण जल्लोष आहे गाईस, इथे पूर्ण जल्लोष आहे आज. तिथे आहे आपले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. बघा किती सुंदर केलेले यावर्षी. हे बघा गाईस, छोटे छत्रपती शिवाजी महाराज. तर गाईस चला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन करू, तिथे जाऊ परत. आता जास्त गर्दी आहे, सकाळपेक्षा जास्त गर्दी आता.
परत तिकडे एक मॅच सुरू आहे आणि इथे गर्दी वेगळी. जेव्हा एवढी गर्दी असते ना गाईस, तर आपले शूज पण अशा ठिकाणीच काढावं लागतं. इकडे पब्लिकमध्ये काढले तर समजा तुमचे शूज तुम्हाला भेटतील का नाही भेटणार, म्हणून एका साईडला आरामात काढून ठेवलेले. आणि इथे ब्लड डोनेशनचा कॅम्प असतो ना, ते सकाळी असतो. हा आता पण सुरू आहे. आणि बघा इथे पण आहे छत्रपती शिवाजी महाराज. चला जाऊ आता वरती जाऊ. आता येणार आहे जास्त मजा, कारण की आता आलेला इथे एक डीजे आणि डीजे मध्ये आहे खूप गर्दी. आणि आता बनणार आहे इथे माहोल, कारण की केव्हांचं तर एकदम शांत होतं. बघा आता पण शांत आहे. डीजे इकडे येईल तेव्हा एकदम सगळ्यांच्या अंगात एकदम नाचायची इच्छा होईल. सगळे नाचू लागतील एकदम. आता चालू झाले इथले लाईट LED शो. हे बघा ना. आणि LED शोच्या बाजूला एक ते हे पण LED स्क्रीन पण आहे, त्यावर आपल्या महाराजांचे सर्व फोटो दाखवत आहे. जय श्रीराम. आता एक डीजे तिकडे गेलेला आहे आणि आता दुसरा आलेला आहे. इकडून या साईडने एक डीजे आला आणि इकडून एक डीजे येतोय. आता म्हणजे आलेला आहे, अजून एक येतोय.
मला